नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 मधील ड ग्लासगो स्कोमा स्केल GCS हे बघणार आहोत. ग्लासगो स्कोमा स्केल म्हणजे हे एक रुग्णाच्या शुद्धीची पातळी म्हणजेच लेवल ऑफ कॉन्सिक्वेन्स मोजण्याचे एक महत्त्वाचे वैद्यकीय साधन आहे आणि याचा वापर प्रामुख्याने मेंदूला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी केला जातो. 1974 मध्ये ग्रॅहम डिसडेल आणि ब्रायन जेनेट यांनी हे स्केल विकसित केले. यामध्ये रुग्णाच्या 3 मुख्य प्रतिसादाची तपासणी केली जाते. म्हणजे जे रुग्ण बेशुद्ध झालेले आहेत ते किंवा ते कितपत बेशुद्ध आहेत हे तपासण्यासाठी हे स्केल वापरलं जातं. त्यामध्ये बघा, डोळे उघडण्याचा प्रतिसाद, गुण स्वतःहून डोळे उघडणे. 3 गुण आहेत, आवाज दिल्यावर किंवा बोलल्यावर डोळे उघडणे. 2 गुण दिलेले आहेत, वेदना दिल्यावर डोळे उघडणे. 1 गुण दिलेला आहे, कोणताही प्रतिसाद नाही, म्हणजे रिस्पॉन्स करत नसेल त्याला 1 गुण दिला जातो. त्यानंतर बोलण्याचा प्रतिसाद, वर्बल रिस्पॉन्स किती देत आहेत. 5 गुण आहेत, पूर्ण शुद्धीत असणे आणि व्यवस्थित संवाद साधणे. 4 गुण दिलेले आहेत, गोंधळलेले असणे, म्हणजेच कन्फ्यूज कन्व्हर्सेशन असेल तर त्याला 4 गुण दिले जातात. 3 गुण दिले जातात, असंबद्ध शब्द वापरणे, इनॲप्रोप्रिएट वर्ड्स. त्यानंतर 2 गुण दिले आहेत, फक्त अस्पष्ट आवाज काढणे. 1 गुण दिला जातो, अजिबात न बोलणे, नो रिस्पॉन्स. त्यानंतर 3रा पॉईंट आहे हालचालीचा प्रतिसाद, म्हणजे मोटार रिस्पॉन्स ज्याला म्हटलं जातं. 6 गुण दिले जातात सांगितलेल्या आज्ञा पाळण्यासाठी, म्हणजे जे आपण त्याला सांगतो ते करेक्ट ते रिस्पॉन्स देतात. नंतर 5 गुण आहे वेदना कोठे आहे हे ओळखण्यासाठी. 4 गुण दिले जातात वेदना दिल्यानंतर हातपाय मागे घेणे. 3 गुण दिले जातात वेदना दिल्यावर शरीर असामान्यपणे आखडणे. 2 गुण दिले जातात वेदना दिल्यावर शरीर ताठ होणे. आणि 1 गुण दिला जातो कोणतीही हालचाल नाही, रिस्पॉन्स करत नसेल त्याला 1 गुण. तर ही अशी गुणाची वर्गीकरण. तर गुणाचे वर्गीकरण बघा, एकूण गुणाची बेरीज केली जाते आणि रुग्णाची स्थिती ठरवली जाते. बेस स्कोर 15 पैकी 15, म्हणजे पूर्ण शुद्धीत असलेला. कोमाटोज क्लाइंट 8 किंवा त्यापेक्षा कमी. रोज स्कोर आहे 3, खूप गंभीर स्थिती. लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे. जर GCS स्कोर 8 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रुग्ण कोमामध्ये आहे असे मानले जाते आणि त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते. स्कोर 3 म्हणजे मेंदू पूर्णपणे निकामी, म्हणजेच ब्रेन डेड झालेला असण्याची शक्यता असते.